राहुरी शहरामध्ये ठिकठिकाणी गौरी गणपती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। शहरातील घोडेगावकरांनी विधिवत गौरींची स्थापना केली होती। कुसुमबाई भडकवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुनबाई हेमलता भडकवाल यांनी विशेष परिश्रम घेतले। विविध प्रकारचे पदार्थ गौरींना नैवेद्य म्हणून देण्यात आले। घोडेगावकर यांनी आपल्या निवासस्थानी विष्णू क्षीरसागरात झोपलेले हा देखावाही उभारला होता। यावेळी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 14 वर्षांपासून घोडेगावकर गौराईंचा उत्सव साजरा करतायत। गेल्या 14 वर्षापासून आम्ही महालक्ष्मीचा सण उत्साहाने साजरा करतो। सगळेजण गुण्यागोविंदाने या समारंभात सहभागी होतात। महालक्ष्मीची स्थापना पहिल्या दिवशी होते, दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू होतं। त्या दिवशी 16 भाज्या, कोशिंबिरी, पुरणाचं नैवेद्य, त्यांना फराळाचं नैवेद्य असतो। आपण जसं दिवाळीला सगळे फराळाचे पदार्थ तयार करतो तसे त्या वेळेस महालक्ष्मीसाठी परत आपली दुसरी दिवाळी साजरी होती। या दिवशी सगळेजण सवासनी जेवायला बोलवतात, हळदी कुंकाला बोलवतात। तिसऱ्या दिवशी त्यांचे दोरे घेऊन नैवेद्य दाखवून विसर्जन होतं। गणपती बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी येतात। गणपती महालक्ष्मींना आणायला येतात आणि खूप आनंदाचा दिवस सगळेजण साजरा होतो। तर दुसरीकडे प्रसिद्ध सुवर्णकार गोटीराम नागरे यांच्याही निवासस्थानी गौरी गणपती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 25 वर्षांपासून नागरे कुटुंबीय हा सण साजरा करतायत। गौरी सणाचं नागरे परिवाराचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं मोठी सजावट आणि विविध पदार्थ या निमित्तानं बनवण्यात आले होते। एका ख्रिश्चन समाजाच्या महिलेनं नागरे कुटुंबियांना गौरी भेट केली होती। तेव्हापासून नागरे परिवार हा उत्सव साजरा करतायत। नागरे परिवाराच्या वतीनं कोल्हापूरची महालक्ष्मी हा देखावाही उभारण्यात आला होता। हळदी कुंकू आणि आरस बघण्याकरता महिला मोठी गर्दीही करत होत्या। त्याचप्रमाणे राहुरी शहरातील गुलदगड कुटुंबियांच्या वतीनं सुमनबाई गोरक्षनाथ गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली 7व्या वर्षी गायत्री सुनील गुलदगड यांनी तनपुरे गल्लीमध्ये निवासस्थानी गौरी सणानिमित्त आकर्षक सजावट केली होती। तर महिलांनी ही सजावट पाहण्याकरता मोठी गर्दी केली होती। महालक्ष्म्या घरी आल्यानंतर घरामध्ये जसं काही स्वर्ग अवतरलाय असं जाणीव होती। सर्व घरातले सगळेजण एकत्र येतात। घरातलेच काय गावातलेही सर्व लोक आनंदाने एकमेकांच्याकडे जातात, एकमेकांना भेटतात, आनंदोत्सव साजरा करतात आणि सगळ्यांच्या मनामधले द्वेष काय राग असेल तो सगळा बाजूला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देतात आणि या उत्सवाचा आनंद घेत असतात। म्हणून हा उत्सव आपल्या सगळ्या एकात्मतेचं प्रतीक आहे। म्हणून अशा दृष्टीने आपण हा साजरा करतो। हळदी कुंकू वगैरे ह्या कार्यक्रमांमुळे बायकांनाही आनंद भेटतो, घराच्या बाहेर जायला भेटतं, एकमेकींची ओळख होते, घरातले सगळे प्रॉब्लेम्स चिंता दूर ठेवून त्या एकमेकींना आनंदाने भेटत असतात। असा आनंदाचा उत्सव वर्षातून 2दा-3दा येत राहावा। कोणी सांगायचं। आणि ह्या महालक्ष्म्या आमच्या घरी आल्या त्या एका ख्रिश्चन लेडीजने दिलेल्या आहे। आम्हाला लग्नामध्ये आहेर म्हणून दिलेला आहे। गणपतीची सजावट बघून त्यांनी आम्हाला या महालक्ष्म्या दिल्या होत्या। पहिल्या दिवशी महालक्ष्म्यांचं आगमन करतो, दुसऱ्या दिवशी त्यांची पूर्ण पूजा बांधतो आम्ही। त्यानंतर त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण करतो। गणेश नेहे सह सुनील भोंगळ, C24 तास राहुरी।